पंढरपूरची मुंबई ते पंढरपूर निघालो. त्यातला पहिला टप्पा खोपोलीपर्यंतचा पार केला. 9पर्यंत खोपोलीला पोचलो आणि ते चहा ब्रेक घेतला आणि लगेचच निघणार आहे. लगेच घाट आहे बोरघाट, जो पुण्याचा मुख्य घाट आहे. तो पार करायचा जवळजवळ 12 किलोमीटरचा तो पॅच होता आणि तो पूर्ण झाल्यावरतीच तिथे एकदा रेस्ट करेल, चहा कॉफी घेईन आणि पुढे निघेल. चला भेटूया. दम लागला. जवळजवळ 1-1.5 किलोमीटरवर चालू असेल वरती, पण चढ चांगलाच आहे, स्टीप आहे. आणि मग थोडा आराम विश्रांती घेत येतो कारण की ऑलरेडी रनिंग करत आलो मी आणि जास्त स्ट्रेस मला योग्य नाही आहे. आणि सेल्फ सपोर्टेड राईड असल्यामुळे मला स्वतःचीच मलाच काळजी घ्यायची आणि जास्त स्ट्रेच करत नाही. हळूहळू जाईल. एक पुन्हा पुढे पण स्ट्रेच आहे मोठा, तो असंच थांबत थांबत स्ट्रेच करून घे. मग हाच पार्ट मला पुढे कवर करता येईल असा प्रयत्न करतो आहे. थंड थोडासा वारा आहे त्यामुळे काय वाटत नाही आहे आणि पुढचा प्रवास अशा प्रकारे होतो. असं मंदिर घाटामध्ये आहे. जरा विश्रांती घे. प्रथा आहे इथे घाटामधून जाताना बरीचशी लोकं जे काही पैसे चिल्लर रूपात असते नाणी असतात ते देवाला अर्पण करून चालू गाडीमध्येच देतात आणि इकडे एक ते पुजारी आहेत किंवा त्यांच्या हातामध्ये देतात. अशा प्रकारे हे जागृत देवस्थान मानलं जातं. सगळ्यांच्या श्रद्धास्थान आहे. जय शिवबाबा. आणि काय योगायोग आहे, आपले सगळ्यांचे लाडके महेश दाभोळकर सर भेटलेत आणि त्यांचा आपला महाबळेश्वरला इव्हेंट आहे आणि मंदिराचे ते थांबलो आणि त्यांनी पाहिलं. माझं लक्ष नव्हतं पण त्यांनी पाहून थांबलेत आणि ती भेट होणं एक योगायोग असतो. सर काय सांगाल? नमस्कार मंडळी. आज सर भेटले मला पण खूप आनंद झाला. बेसिकली मी चाललो आहे, एक मोठी इव्हेंट आहे सह्याद्री क्लासिक, त्याच्या शूटला चाललो आहे मी. सायकलिंग इव्हेंट आहे. जाता जाता मला असं वाटत होतं भोरघाट चढताना कोणतरी भेटेल, तर आज सर भेटले मला, तर खूपच मजा आली. आणि सरांना त्यांच्या पंढरपूर राईडसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वांनी बघायला विसरू नका सह्याद्री क्लासिक्स आपल्या चॅनलवर. महेश दाभोळकर ब्लॉग्स सायकलिंग मोटिवेशनल चॅनल आहे आणि जास्तीत जास्त यूट्यूबर्सना, सायकलिंग यूट्यूबर्सना सपोर्ट करा आणि प्रत्येकाचे चॅनलचे व्हिडिओ जे तुम्ही बघताय त्याला लाईक करायला विसरू नका, कारण तुम्ही जर लाईक करताय तर जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होतो आणि सायकलिंगचं मोटिवेशन जास्तीत जास्त लोकांना पोहोचवण्यासाठी मदत करा. चला, सायकलिंगसाठी हा रिस्की पॅच आहे. मोठे ट्रक येत असतात या साईडला, त्यामुळे जर जमलं तर जुन्या याने आलेलं अतिशय उत्तम होतं. आणि मुख्य जो घाट होता तो चढ देईल चढता जाता आणि पुढचा आता लोणावळा बाहेर पडेल. कारल्याहून वरती जायचं पुण्याला. बघूया.
गुड मॉर्निंग. 4:30 वाजून गेलेत. सकाळी आता मी यवतच्या 2 किलोमीटर अगोदर आहे. काल रात्रीची रनिंग ही फार टफ होती. नंतर सोलापूर हायवेवर येईपर्यंत फारच वेळ गेला होता. रात्री 8:30पर्यंत रनिंग केली आणि नंतर मात्र पुढे पाय जायला होत नव्हते. मग एका पंजाबी ढाबा आहे, पैलवानदा ढाबा म्हणून आहे, तिथे थांबलो होतो. तिथे जेवलो आणि त्यांना रिक्वेस्ट केली होती की मी इथे थांबू का थोडा वेळ, सकाळी निघणार होतो. आणि त्यांनी दिलखुलासपणे सांगितलं की थांबा म्हणून. आणि तसंच मला एकाने सांगितलं होतं की सुचवलं होतं की तुम्ही जर पुढे थांबायचं झालं तर पंजाबी ढाबा असेल तिथे थांबा, तिथे सर्व सेफ आहे आणि जेवण पण चांगलं असतं. अशा प्रकारे त्यांचे हे मालकच आहेत आणि त्यांनी मला फार सपोर्ट केला. आणि हा त्याचा व्ह्यू दाखवतो आहे मी तुम्हाला. यवतच्या 3 किलोमीटर अगोदरपासून जो निघालो आहे ते जवळजवळ आता एक 70 किलोमीटर आलो आहे. पर्यंत आलो. सोलापूर वर्धा हॉटेलच वर्धा आहे, पण रोड चांगला आहे. एक साईडने एक किनारे बाईक आणि सायकल. मध्ये मध्ये उसाच्या ते ट्रॅक्टर पण येतात, पण ते पण त्या लाईनच्या पलीकडे असतात, त्यामुळे सेफ आहे सायकल चालवणं ह्या रोडला. पण जिथे काही वर्दळ आहेत, गाव आहेत, तिथे जरा सांभाळून चालवणं. बरीचशी रॉंग साईडने येणारी भरपूर वाहनं काल मला मिळाली. अजूनपर्यंत तर कोणी मिळालं नाही आहे रॉंग साईडला, पण पुढे तर सांगू शकत नाही. आता इथून इंदापूरला जाणारा जवळजवळ मला वाटतं 60 किलोमीटर अजून इंदापूर असलं पाहिजे आणि पुढे 40 किलोमीटर असं आहे. बघूया प्रवास पुढचा कसा होतो. थोडं स्नॅक्स करेन, पाणी पिळेल आणि मग पुढचा प्रवास चला मग. मॉर्निंग. मी आता चाललो आहे पंढरपूरच्या दिशेने. 100 किलोमीटरच्या आतमध्येच राहिलं असेल आता पंढरपूर, पण बघतो. गुड इव्हनिंग. आता पोचलो आहे पंढरपूरला. 5 किलोमीटर राहिलं. जवळजवळ एक 15-20 मिनटं जातील. रोड थोडा खराब आहे. वाखरीला पोचलो आहे. दृश्य पाहता तिथे आषाढीची पालखी येते. वाखरीपासून पंढरपूर 5 किलोमीटर आहे. अकलूज मार्गे वावेपूर, वाळापूर म्हणून वावेपूर आहे आणि त्याच्यानंतर मग पंढरपूरचा रोड आहे. आणि एवढा सुंदर रोड आहे तो. 25 किलोमीटरचा. अगदी विमान उतरवावा एवढा सुंदर रोड बनवला आहे. आणि नंतर 5 किलोमीटरचा पट्टा अजून त्यांचा राहिलेला आहे आणि जरा खराब पॅच आहे. आणि चाललं आहे आता 5 किलोमीटर राहिलं आहे. फार चढ उतार तर भरपूर होते. प्रवास झाला आहे. 5 किलोमीटर शेवटचे राहिले. अकलूजच्या पुढे वावेपूरच्या आसपास येताना थोडासा अस्वस्थतापणा आली होती आणि थोडं थांबलो तिथे, जेवलो आणि मगच प्रवास पुढे चालू केला. पण आला व्यवस्थित झाला प्रवास. आता थोडंसंच राहिलं आहे, होईल तो पण प्रवास आरामात. कुठेतरी चहा पिण्यासाठी थांबतो आणि मगच पुढे निघतो. ओके. हे सगळं माझं किट आहे. हा पंढरपूरचा गिरनार
लॉज आहे, गिरनारचं नाव आहे त्यांचं. आणि पंढरपूरला पोहोचलो आणि प्रॉब्लेम झाला. भक्तनिवास गजानन महाराजांचं भक्तनिवास आहे, ते जवळच आहे, मंदिराच्या जवळ. तिथे पोहोचलो, पण तिथे फुल गर्दी आहे आज, कारण की हेच एकादशी आहे, पुन्हा शनिवार आहे. अशा प्रकारे दोन्ही एकत्र आल्यामुळे ते आज बंद, आज फुल आहे. दोघा तिघांना तिकडे मी रिक्वेस्ट केली, पण त्यांनी सांगितलं की त्यांच्या हॉलमध्ये पण विचारलं, पण हॉलमध्ये पण जागा नव्हती. पण पर्याय नव्हता म्हणून हे गिरनार म्हणून लॉज बघून गेलो होतो आणि फिरून पुन्हा तिथेच आलो. ऑटोमॅटिक आलो आणि मिळाली तिथे रूम. रिक्वेस्ट केली त्यांनी, पण उदारता दाखवली बऱ्यापैकी. आणि रूम आहे, छोटंसं आहे, सिंगल रूम आहे, टॉयलेट बिलेटची सोय आहे, गिझर आहे आणि बेड आहे मोठा. बऱ्यापैकी रूम आहे आणि चालतं आहे तेवढं. आता मला काय फक्त रात्र काढायचे. कालचा प्रवास माझा रात्रीचा प्रवास, रात्र मात्र मी जी लॉजवर काढली, जी आपल्या ढाब्यावर काढली, तिथे मात्र मला थोडा नंतर त्याचा त्रास झाला, दाखवला. झोप समजलीच नाही. झोप तिथे भरपूर गोंधळ पण होता, लाईट होती, गाड्यांची भरपूर ये-जा होती आणि लोक ते 24 तास तो धाबा असतो, त्यांनी पण मला झोपण्यासाठी जागा दिली. त्यांचे आभार तर मानू तेवढे कमी आहेत. पण ते धाब्यावर राहणं मात्र, जे सायकलिस्ट रायडर आहेत त्यांच्यासाठी मात्र ते थोडंसं, जर आराम करायचा असेल तर थोडा वेळ आराम करून पुन्हा राईड करायची असेल तर तेवढ्यासाठी ते ठीक आहे. पण जर रात्र काढायची असेल तरी पण थोडंसं मला वाटतं की दुसऱ्या दिवसाच्या राईडला तुमच्या तो फरक येतो. कारण की झोप माझी, मी निघालो ज्या दिवशी 8 तारखेला, तेव्हा पण माझी रात्रीची झोप तेवढी तशी पूर्ण झाली नव्हती. कालची रात्रीची झोप पूर्ण झाली नव्हती. त्याचा परिणाम म्हणून मला आज दुपारच्या नंतरची राईड करताना खूप त्रास होत होता. पुन्हा क्रॉसविंड होता, रोड पण थोडा खराब होता अकलूजपासूनचा थोडासा. आणि जो परिणाम काय झाला, तो रोड खराब असला. मला पहिलं वाटलं की तो रोड चांगला असेल, पण रोड मध्ये चांगला होता, रोडचं काम चालू होतं. त्यानंतर मग इकडे पुढे आल्यानंतर मात्र रोड खूपच सुंदर होता. आणि मग पुन्हा 5 किलोमीटरचा पॅच होता, तो पुन्हा अडचणीचा होता. पण एकंदरीत राईड झाली. आणि शेवट एकदम चहा बघत होतो, पण ते पण काही झालं नाही. पण एकंदरीत झाली राईड, व्यवस्थित झाली. एवढी जवळजवळ आता किती किलोमीटर टोटल आहे त्याची आता काउंट करतोय मी. अंघोळ झाली माझी. आता कुठेतरी थोडीशी चहा घेतो, नाहीतर सरळ मंदिरात जातो. मुखदर्शन काय होतं आहे, लाईन कशी आहे त्याची माहिती घेतो आणि दर्शन घेतो आणि आज आराम करतो. उद्या सकाळी मला पुन्हा निघायचं आहे गोंदवल्यासाठी, म्हणून आराम करणं फार गरजेचं आहे. रात्रीचं जेवण स्किप करायचा विचार करतो आहे आज, कारण की उलटसुलट नाही झालं. जेवलो आहे मी साधं, पण प्रॉब्लेम काय होणार आहे की मला थोडंसं डायजेशन थोडीशी हे वाटल्यास हलकं करण्यासाठी सिम्पल साधं काहीतरी चहा बी घेईन किंवा बिस्किट खाईन बस, नाहीतर फ्रूट एखादं घेतलं तरच आणि आराम करेन. ओके, बघूया पुन्हा थोड्या वेळाने, पण पुन्हा बघतो कसं काय आहे आणि मग त्यानुसार मग मी पुन्हा एखादा स्किप व्हिडिओ करता आला तर बघेन. बाय. सरस्वती स्वदेशी भवत्सरित पयदधि कृत मधु शर्करा संयुक्तम पंचा. गुड मॉर्निंग. वाजलेत 9:30 होऊन गेलेत.
पंढरपूर सातारा महामार्गावर आहे. चाललो आहे गोंदवल्याला. पहिलं म्हसवड येणार आहे आणि म्हसवड आता राहिलं आहे माझा जवळजवळ 15 किलोमीटर ते 14 किलोमीटर असेल. हा एक घाट आहे आणि मस्त शांत रोड आहे. दोन दिवसाच्या दगदगीचा रोड, म्हणजे एकदम आजूबाजूला भयंकर गाड्यांचा प्रवाह आणि त्यानंतर आता हा आतला रोड आहे. सुंदर आहे. थोडा घाट पॅच होता. नाश्ता करून झाला आहे आणि आता डायरेक्ट म्हसवडपर्यंत जायचं आहे. आणि सातारा जो रोड आहे, हायवे, पंढरपूर सातारा हायवे, त्याच्यामध्ये बराचसा कॉन्क्रीट रोड आहे. कॉन्क्रीट रोड असल्यामुळे सायकल चालवायला थोडासा पुशअप मिळत नाही. हळूहळू सांभाळून चालवावी लागते. सांभाळून म्हणजे रोडला हे रोलिंग मिळत नाही सायकलला, त्यामुळे सांभाळून चालवत हळूहळू चालवायचं. आणि मध्ये रोड पण थोडा खराब होता. काही रस्त्याचं काम चालू आहे आणि चालेल आता चालतं पुढच्या मार्गाला. चला भेटूया. काल माझी राईड 8:30 वाजता मी इथे पोचलो होतो साताऱ्याला, मोरगावला. आणि आमचे मित्र, परम मित्र श्री बाजीराव मोरे यांच्याकडे स्वागत झालं माझं. ते गावकऱ्यांनी स्वागत केलं आणि आजचा दिवस म्हणजे आज सोमवार आराम केला. त्यांच्या आजूबाजू सगळे शेतीमध्ये शेतीवर गेलो होतो, सगळे फिरलो आणि सगळीकडे वातावरण फार सुंदर आहे. आणि आता इथून निघतो आहे. निघणार जाताना प्रवास लक्झरीचा प्रवास आहे, त्याच्यामध्ये सायकल टाकून न्यायचे. पूर्वतयारी आता झालेली आहे सगळी आणि एक अर्ध्या तासात इथून निघेन. 7 वाजताची गाडी आहे. पण फार सुंदर आजचा दिवस आरामाच होता. शांतपणे फक्त आजूबाजूला फिरलो. आजूबाजूचे दगडे नजारे हे सुंदर. यांची घराभोवती आंब्याची लागवड केले, नारळ. हे सुंदर घर. हे दादा बसले तिथे, मोठे दादा. हे आमचे मोरे. ऊस घेऊन जाते थोडा मुंबईला. अशा प्रकारे माझा जो प्रवास होता मुंबई ते पंढरपूर, पंढरपूर ते गोंदवले, गोंदवल्यातून सातारा, हा प्रवास पूर्ण झाला. आणि माझ्या यात्रेचा समारोप मी इथे काल केला. रात्रीची शूटिंग मला काही करता आली नव्हती, त्यामुळे मी आता शेवटचा हा समारोपाचा शॉट एक तयार करतो आहे. आणि काळोख झाला होता. माझी कालची राईड थोडी जर सांगायची झाली तर गोंदवल्यापर्यंत आलो. गोंदवल्यातून वडूजला आलो. वडूजचा मार्ग थोडा खडतर होता, 10 किलोमीटरचा. त्यानंतर मग तिथून वडूजवरून गेलो औंध मार्गे. एक भेटले, पाणी प्यायला थांबले. त्यांनी सांगितलं औंध मार्गे जा. औंध मार्गे मग रहमतपूरहून इकडे येणार होतो, साताऱ्यातून फाट्यावरून, म्हणजे मेन हायवेवरून. मग पुन्हा एक 10-12 किलोमीटर पुढचा पॅच होता. तर पूर्ण होण्यासाठी तिथे थोडा रोड समजत नव्हता. पण आलो. स्टेशन आहे मध्ये, रेल्वे स्टेशन आहे तारापूर का असंच काहीतरी, तारगाव स्टेशन आहे. आणि तारगाव स्टेशनवरून मग तिथचा एक रोड खराब होता. आणि म्हणजे एकंदरीत माझा अनुभव असा राहील की मी जर गोंदवल्यातून साताऱ्याला आलो असतो सरळ हायवे पकडून, तर ते माझ्यासाठी बरं झालं असतं. कारण की रोड एकदम चांगला आहे साताऱ्याचा पर्यंतचा. आणि तिथून मग खाली उतरून दुसरा नागठाण्यातून आलो असतो तरी पण मला तो, म्हणजे हिशोब सर्व केला तरी शेवटी सहमच होत होता. पण जो रोड मात्र व्यवस्थित क्लिअर भेटला असता ना, तो मात्र चांगला झाला असता.
पण एकंदरीत मला अनुभव माझा हा आला की सोलो राईड करताना शक्यतो हायवेनेच आलेलं बरं. कारण की आतले गावातले रोड हे कशा प्रकारचे असतील याची काय आपल्याला खात्री नसते. आणि मग हे खात्री नसल्यामुळे जास्त रिस्क न घेता हायवेचे शक्यतो रोड आता सगळे चांगले आहेत. आणि मग त्या रोडला आपल्याला ॲव्हरेज चांगला मिळतो सायकलचा. सायकल सेफ राहते. आणि जर मी तो वडूज मार्गे मला गाव समजली सगळी. वडूजला आलो, वडूजवरून औंधला आलो, रहिमतपूरला आलो, जयपूर, आणखी अशी बरीच छोटी छोटी गावं होती ती समजत एक्सप्लोअर करत येता आलं. रस्ता पुढे चांगला मिळाला. पण झाले एकंदरीत प्रवास. काल ह्याच वेळेला थोडंसं टेन्स होतो कारण की पूर्ण आतल्या गावातले रोड होते. काही रोडवरती एकदम छोटा रोड, नॅरो रोड होता आणि त्याच्यावरती मोठ्या मोठ्या गाड्या डंपर होते. ते एक थोडंसं त्रासदायक होतं. आणि ट्रॅक्टर ट्रॉल्या होत्या ज्या ऊसाची आता ऊस कापणी चालू आहे त्यांच्या मोठ्या मोठ्या ट्रॉल्या असतात. पण त्या ट्रॉल्यांचा एक अनुभव होता मला चांगला की ते कधीही हायवेला एक लाईनने चालतात, मध्ये कुठेही रस्ता स्वतःचा सोडत नाहीत. ते पण एक चांगला त्यांचा अनुभव होता. अशा प्रकारे एकंदरीत राईड पूर्ण झाले. राईड सेफमध्ये चांगली झाली, देवदर्शन पण झाले आणि कुठेच असं काही त्रास झाला नाही अजिबात. देवाची साथ म्हणतात आपण, एका ईश्वराची परमेश्वराची साथ असते तशी सतत मिळत राहिली. आणि इथे आल्यावरती पाहुणचार झाला. ते काय घरीच आल्यासारखं असतं ते मोरेंकडे आलो म्हणजे. आणि मग घरातल्यासारखं वाटणं ते एक वेगळाच अनुभव असतो. आणि माझी इच्छा होती, मी एकदा बोललोच होतो आणि मी येणार म्हणून साताऱ्याला. त्याप्रकारे मी आता इथे आलो आहे. काही व्हिडिओ पण बनवलेत आणि सुंदर असं आहे. गाव सुंदर आहे अगदी. माझं गाव आणि दुसरं मग मला वाटतं हे पण माझंच गाव असंच वाटतं. आणि काहीतरी वेगळीच ती ओढ आहे या गावाची, ती मला मात्र कायम राहते. आणि अशा प्रकारे आता थांबतो आणि मुंबईकरता निघतो. चलो बाय, धन्यवाद, थँक्यू.